मला सांगितलेली काम मी कशी करतो या हे समदेसनी कोडच पडलं आहे बघ. आता त्यासनी कसं सांगावं का माझी काम करायला इथं कोण कोण राबतात ते. बाळू जेवण झालं का? नाही आता होईल. बर बर. आज दिसभर राब राब राबला आहेस. बाईच बसावं. काय करीत होतास? मुख्य जनावरांशी बोलत होतो. यासनी जे कळत या माणसासनी बी नाही कळत. मी बी तेच बोलणार होते. तुम्ही दोघं काय बोलतात ना ते मला काही बी कळाना. आम्ही म्हणतो या गंगपाचा पॉट लय वाढला आहे. एक बोलायचं होता. बोल. आपण बाळूला घरात नको ठेवायला. का आता काय झाला? बा त्याला काम सांगून सांगून त्रासून सोडतात. हे बाल आपण कसा समजावायचा ना तेच कळते नाही मला. मला काय वाटते आपण त्याच्या भल्यासाठी त्याला शेतात पाठवून देऊया का? तू ना आता आल्या आल्या नवीन विषय चालू करू नको. हा आज बानी त्याच्या समोर ही मोठी कामाची यादी ठेवली आणि सांगितलं की कुणाची बी मदत घ्यायची नाही म्हणून. अरे काय सांगते काय तू? मला तर खूप काळजी वाटते बाळूची. अशात जर होत राहिला ना तर बा एक दिवस त्याला घराच्या बाहेर काढतील. हे नाही नाही असं नाही व्हायला पाहिजे बाबा. हे बाळू हेच घरामध्ये राहायला पाहिजे. तुला सांगते लय भाग्यवान पोरगा आहे हा ते. तुम्हीच काहीतरी करा आता. देवी आहे ह्या याला जर तुम्हाला नाही भेटली तर लोक माझी लाज काढत्याल. म्हणत्याल यो देवप्पा खुळा झाला हाय. याड लागलं हाय देवप्पाला. तू खंच्या बी रूपात ये आणि मी तुला नाही ओळखलं तर मग मला म्हण. देवप्पा अहो देवप्पा कळत नाही का मी देवी आईशी बोलतो हाय ते. अहो परपंच आणि तात्या दोघं बी आल्यात. अरे पर कालच येऊन गेलं नव्ह ते. तुम्ही काम केलंय बिगर तुम्हाला सोडत नाहीत बघा. त्यासनी म्या नाही म्हणून. य देवप्पा नमस्कार नमस्कार. माझा पण नमस्कार देवप्पा. ठाव आहे मला तुम्ही काल आहे सते. अयो ध्यास घेतला देवप्पा. रोज इथे यायचंय तुम्हाला आठवण करून द्यायची. त्या गोऱ्यांच्या सरकार दरबारी माझं पद वाढलं पाहिजे बघा. अरे पर कालच येऊन गेला नव तुम्ही. अयो देवप्पा माणूस आज आहे उद्या नाही. प्रत्येक क्षण महत्वाचा. तो वाया जायला नको म्हणून येतो की हो परत 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 परत. कसं आहे पण आधी म्या तुला नाही म्हणलो होतो. अय्यो पण आता देवी आई म्हणती का महाल बांधून द्या आधी मग म्या काम करते. अय्यो महाल. आधी पंचाच आणि मग या तात्याच. आणि देवी आई जेव्हा काम करते तेव्हा कसं करते मंगळू? पक्कच करते की. ऐकलं का? म्हणजे आधी खर्च करावा लागेल का? अरे तात्या तुला कोण खर्च करायला सांगते? अरे गेल्या गेला तू म्हणला होतास ना पण का कोण तो चंदूलाल शेठ आहे म्हणून. अय्यो यो देवी आईचा माल बांधाया पैक देणार हाय. काय झालं त्याच? देवप्पा काय काम करीत नाही तुमचं. अय्यो मला पण त्याचीच काळजी लागली रे. ए तात्या कानात बडबड करू नकस. नाही काही नाही. जे काय ते मोहर्रा बोल. अय्यो देवप्पा म्हणजे देवीचा महाल बांधून होत नाही तोपर्यंत माझं काम होणार नाही की काय म्हणतो मी. मालाचा पहिला दगड ठेवला हं. का होतंय बघ तुझं काम. आणि नाही झालं तर बाप्पा ह्याच्या अंगावर एखादा फूट सोडाच. ए तात्या यो देवप्पा जे बोलतो ते करून धावतो. अय्यो देवप्पा मी बोलतो चंदूलाल शेठजींशी. भेटतो जाऊ ना. म्हणजे आपण चंदूलाल शेठजीकडे जाणार. मग बाळू भेटन तिथं. बघून तर या कसं काम करतोय सालगडी म्हणून. हसू नका. मी काय सांगतो ते ऐक. सांग की मग बघ तू ऐकायचं की नाही ऐकायचं ते. काय सांग त्याला काय सांगायचे ते. भैर मेलं. अरे आपल्या मोठ्या मालकीनबाई आहेत ना ब. त्याचं काय? त्यांच्यापासनं 10 हात लांबच राहा जरा. म्या कुठं त्यांच्या जवळ जातो या. काय तरी बघ तुझं. पाहिलं ना यमने
म्या सांगितलेलं हा काहीच ऐकत नाही. खरं हाय त्यांचं. तू कशाला तोंडाला तोंड देत बसतूस? मान खाली घालायची आणि हो म्हणायचं. हाय जे आता पतूर जमलं नाही ते आता कसं जमणार? अरे पर तुला त्या कामावरून काढून टाकतील की. याचं भ्या नाही मला. म्हणजे तू आम्हासने सोडून जाणार भाई? आता त्याला काय करायचं? अरे पर बाळू, तुझ्यात आमचा जीव गुतला आहे र. तू गेल्यावर कसं विन आमचं? पंच या बारच्या सोडू नका शेटजीला. काम झालंच पाहिजे. अय्यो प्रत्येक कुठे दिसेना. अय्यो असतील की इथेच कुठेतरी. काय रे त्या? आले आले आले. अय्यो नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा बसा. अय्यो आज कसा काय एकदम वाड्यावर येणं केला? अय्यो तुमची आठवण झाली चंदूलाल शेठजी, म्हणून तुम्हाला भेटायला आलो बघा. अहो समधी महत्वाची कामं सोडून पंच लागलीस तू मस्त भेटायला निघाले बघा. आनंद आहे आनंद आहे. काय बाकी कशा काय चाललंय तुमच्या? अय्यो तुमच्या आशीर्वादाने एकदम उत्तम बघा शेठजी. अरे मी कोण आहे? ते देणारा आणि काढून घेणारा ते वरचे आहे बघा. अय्यो बरोबर आहे. बाकी गावामध्ये समजा कशा काय चाललाय? अहो पंच असल्यावर काय याची चिंता? हं? अहो ते स्वतः काही खात नाही पोटाला, पण गावकऱ्याची चिंता करतात. बघा ते पोट कसं खाली गेलं. अय्यो चंदूलाल शेठ, प्रजा सुखी तर राजा सुखी म्हणतो मी. ते तुम्ही दोघं जण बऱ्याच दिवसांनी वाड्यावरती आला, लई बरा वाटला बघा मला. अय्यो एक मोठं काम घेऊन आलो शेठजी तुमच्याकडे. हा बोला ना. अय्यो गावची अशी इच्छा की देवप्पाच्या प्रेमापोटी डोंगरावर देवीचा महाल बांधायचा म्हणतो मी. हा ते मागच्या वक्ताला बोलला होता तुम्ही. बघा बघा पंच शेटजीच्या लक्षात आहे अजून. अय्यो म्हणून तर ते शेठजी. अय्यो अय्यो देवप्पा आपल्यासाठी गावासाठी किती करतो, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि कसं आहे, गावात एक तीर्थक्षेत्र उभं राहिलं, सगळ्यांचेच प्रश्न सुटतील. यासाठी मी राब राबतो. गोऱ्या सरकारच्या दरबारी अर्ज सुद्धा केला मी. अय्यो त्या आनंद आहे आनंद आहे. तुमच्या काम मध्ये भगवान तुम्हाला यश देव. अय्यो पण एवढे मोठे काम करायचे म्हणजे शेठजी तुमचा पण हातभार लागला पाहिजे म्हणतो मी. पण तुमच्याकडे लय आशेने आले आहेत बघा. यात नाही म्हणतो ते की शेटजी आपल्याला काही रिकामे हाताने धाडणार नाही. काय म्हणता शेठजी? अरे कोण आहे का तिकडे? ये ते घेऊन जा शमदा. कशा आहे पंच, माझी पण खूप इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, पण ते काय ना तंबाखूचा भाव लई पडलाय बघा. अय्यो शिवाय ते शेतकरी लोकांनी कर्ज घेतलाय ते पण अजून परत दिला नाही. अय्यो त्यात ते गोरा सरकारने कर वाढवलाय. नाही मी नाही म्हणते, पण कशा आहे मुंबईच्या बाजारमध्ये ज्या तंबाखूचा भाव वाढेल ना तो काहीतरी करता येईल ना. म्हणजे पंच तुम्हाला वाट बघायला लागणार. अय्यो शेठजी पहिल्या भेटीतच तुम्ही आम्हाला देणगी द्यायला पाहिजे असं काही म्हणणं नाही हो आमचं. पण नंतर कधीतरी ह्या कामाला तुम्ही मदत केली तर आनंदच आहे. करूया काहीतरी. अय्यो कराच नाही म्हणजे आम्हाला नाही ऐकायची सवय नाही हो शेठजी, म्हणून म्हणलं. राम राम. ते थोडा जेवण करून गेला असता तो. होय थांबायचं का मग? नाही नको. अय्यो शेठजी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्याकडे तो मयप्पाचा लेख आहे ना बाळू, तो करतो की हो चेटूक. काय सांगते? होत्याच नव्हतं करून टाकतो बघा. तुम्ही आपले म्हणून सांगितलं तुम्हाला. येतो. राम राम.
काय बाळ्या कसा आहेस? मी आतून तुमचं बोलणं ऐकत होते. काय होतं हे? हे तुला तो माहिती आहे, पण इमानदारीने व्यापार करते आणि पैसा मिळवते. आपल्याला पैसा मिळते ना ते दिसते हे लोकला, पण त्याच्या मागे किती मेहनत केलाय ते नाही दिसते. आणि अशा मेहनत करून मिळवलेला पैसा हे अशा वाटायचा काय? शेठजी, मी कोणालाच काय देऊ नका. ते देवप्पाच्या माग लागला आहेत, आणि देवप्पा कसा आहे ते मला ठाव आहे. मी पण ऐकलंय त्या देवाप्पा बद्दल, पण नक्की काही माहिती नाही. लोकांची कामं करतो म्हणून फसवतो. मेंढ्या कोंबड्या कापून खातोय, लोकांकडनं पैसे घेतोय, भेप मंदावतोय. वेळ पडली जित्ता बिघाडतोय लोकांनी, नाहीतर झाडावर टांगून ठेवतोय गळपास लावून. नाही नाही, आपल्याला अशा माणसांपासून लांबच राहायला पाहिजे. तुम्ही त्यात अजिबात पडू नका. अरे मी कुठे जाते त्यांच्या जवळ, तेच लोक येते मला भेटायला. पण मग तुम्ही नाही म्हणून सांगायचं ना. अरे मागे गावात भेटला होता तेव्हा कशा बशा टाळला त्यांना मी. आता तो सीधा वाड्यावरच येऊन बसले. तुम्हासनी असं वाटल का तुम्ही असनी काहीतरी कारण देऊन माघारी धाडाल? ते तुमच्या मागावरच राहणार, आणि तुम्ही पैसे देत नाही तर सोडणार नाही तुम्हासनी. मग आता आपण काय करायचं? तुम्ही दोघं काय पण काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. अरे अशा गावाबाहेर महल बांधायला पैसा देण्यापेक्षा गरीब शेतकऱ्याला पैसा देईल मी. तुम्ही ठरवा काय करायचं ते शेठजी, मी जातो. अहो, काय झालंय? तुम्ही एवढे काळजीत का दिसता? ते बाळू विषय पण लई बोलत होते ते लोक. काय बोलत होते? ते सांगत होते ते बाळू चेटूक करते म्हणून. तरीच काय? नाही हो, बाळू चांगला मुलगा आहे. अरे माझा पण विश्वास नाही आहे त्याच्यावर. ते एवढासा पोरगा असा कसा काय करेल? मला सांग, तुला आपल्या घरामध्ये त्याचा असा काय अनुभव आला काय? अरे काय बोलते मी? नाही, असं काहीच नाही. पण मी तुम्हाला म्हणलं होतं ना, ते चंदूलाल शेठ लय हुशार माणूस आहे. अय्यो ए तात्या, तो हुशार हुशार म्हणून माझं डोकं खाऊ नको बघा. अय्यो तो हुशार, तुम्ही काढा आणि काय रे? तुम्ही अडाणी. अय्यो अय्यो अय्यो, आता याच्यात हसण्यासारखं काय म्हणतो मी? पण पंच, ते चंदूलाल शेठ पैक द्यायला होय नाही म्हणलं, नाही नाही म्हणलं. अय्यो एवढे मोठे काम पहिल्याच फिरीत कसे होणार रे तात्या? नंतर होणार की. साम दाम दंड भेद. मग नंतर घेणार म्हणा की आपल्या पद्धतीने. अय्यो मग सोडतो की काय? आणि पैसे मी काही माझ्यासाठी मागत नाही रे, गावाच्या भल्यासाठी मागतो, भल्यासाठी. पण काही म्हणा, पण तेव्हा पण तुम्हाला चांगलंच कामाला लावलं. अय्यो ए तात्या, तू माझं कौतुक करतोस की माझी तासतोस रे बिन पाण्याने? हो नाही पंच, अहो तुमचं केवढं कौतिक आहे मला तुम्हाला ठावच नाही. अय्यो 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 अय्यो, तुला माझं अय्यो कौतुक का ते कळलं नाही रे? अहो तुम्ही एका दगडात 2 पाखरं मारले. अय्यो तुला एवढे कळले? खूप झाले रे पोपटा, खूप झाले. पण काही म्हणा, पण त्या बाळ्याचा विषय तुम्ही अशा वक्ताला काढला काय नाव ठेवायला जागा नाही बघा. आपली फेरी वाया जायला नको ना म्हणून. पण काही म्हणा, पण तुम्ही सांगितलेलं चंदूलाल शेठच्या डोक्यातच घोळत राहणार बघा. बाळू चेटूक करतो.
हे जर त्याला पटलं ना तेव्हा काही ठेवीतच नाही बाळाला कामाला. मग आता तू एक काम करायचं, लक्ष ठेवायचं, कानोसा घ्यायचा, काय चाललंय मला सांगायचं. ते तुम्हाला कामच आहे पण. चलायचं का मग? चल चल. अय्य बघितलं ना आया, मी तुला म्हणले होते ना व का मला परत जायला थोडा बी उशीर झाला का माझी सासू हिथं येऊन धडकल म्हणून. वय मग बरं झालं की. झालं तर हाय, पर बरं झालंय का वाईट झालंय ते समजल नंतर. का ग असं म्हणतीस? का म्हणजे तुला ठाव नाही ती कशी आहे ते, लय मानपान लागतोय तिला. अगं मग करू की, पण मला एवढंच कळतंय का ती वय म्हणाली म्हणून तू अन पोरं इथं राहत्या. आय बरं झालं तू राहिलीस ती. अरे राहणार का नाही, तुझ्या सासऱ्याजवळ बक्कळ पैसा आहे. वय वय वय. बरी एक सांग, तुझ्या सासऱ्याच्या परत अंगात येणार नाही ना तसं? आता ते म्या कसं सांगणार. पर पुण्यांदा जर त्याच्या अंगात आलं आणि त्यानं तुला बी बाहेर काढलं तर? मग माझ्या अंगात कसं येतं ते दावण म्या समध्यास नाही. हा वय 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 वय. आता लई धीस झालं, हे कोणासनी काय बी बोललं नाही. म्हणजे मग बाळूला दिवाळीला हिता आणायला बा नाही नाही म्हणायचा होय ना व? हेच राहून राहून मनात घोळतंय बघ. ते तुझ्या सासू सासऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घे. कशाबद्दल बोलतीस? अरे बाबा, दिवाळी दिवाळी म्हणून आपल्याला ठेवून घेत्याल आणि नंतर बाळूच्या नावानं गळा काढून शिमगा करत्याल. हे बी खरंच आहे बघ. हा तुला सांगतो माझ्या सासूचं कसं आहे, समधी लेकर एकीकडे तो बाया एकीकडे. बर समजा लेकरासनी खाया दिवाळीचं काहीतरी गोडधोड करायला घेते. अगं मी आहे की, सांग काय काय करायचं आहे. आता समधी इतक्या दिवसांनी जमली आहेत, लाडू करू, चकल्या करू, शेव करंजी अनारस समद कराया घेऊ. हे समजा खाया बाळू मामा येतील ना व? चल येते आम्ही. त्यात सुरतवरनं काही व्यापारी लोक मला भेटायला येणार आहे. उशीर होईल का यायला? हा आता सांगू नाही शकते, ते लोक येईल त्याच्यावर सगळं. चल चंदू थांब जरा, हा मला जायला उशीर होते. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला जे बोलायचे आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे बा, बोल तू. मला तो बाळू या घरात नकोय. का आता काय झाला? एवढा टोकाचा निर्णय कशाला घेता बा? घरातल्या अडचणी आणखी वाढू नये म्हणून. कसली अडचण बा? बा तू काय बोलते? बा तो लहान आहे, त्याच्या एवढं काय मनावर घ्यायचंय? तो दिसतो लहान आहे पण तो मोठी गोष्ट करतोय, ते तुम्हाला दिसत नाहीये. काय केलं त्याने एवढं? मी त्याला एवढं काम दिला आणि इतकी कमी वेळात कसे काय केलं? बा काम झालं हे चांगलंच झालं ना, त्यात एवढा वाईट वाटण्यासारखा काय आहे? तुम्हाला हेच कळत नाही. बाजेवर झोपून इतका काम कोणी करू शकते? चंदू तू सांग मला. मला नाही माहिती बा. म्हणजे त्याला इतर नोकरांची साथ आहे. हा मग असली तर असू देत ना, त्याच्यात काय आहे एवढं? हेच तुला कळत नाही. अरे आज त्याने सगळ्यांना आपली बाजूनी केले आहे, उद्या तो काही पण करू शकतो. बाप पण तू असा विचार का करते? काही बोलू नकोस. मला तो बाळू ह्या घरात नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. ठीक आहे, हे विषयावर आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ बस.
बरं झालं तुम्ही आलात. समजा गाई दणदणीत बऱ्या आहेत. आताच पाणी दिलं आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. बाळू, तू काम चांगलाच करतोस, पण एक सांगायचं होतं. सांगा की. पर तुमच्याकडे बघून काहीतरी बिनसलं आहे असं वाटतंय. तसं नाही बाळू, पण तुला कसं सांगायचं हेच कळत नाहीये मला. मला काय वाटतंय याचा तुम्ही विचार करू नका. सांगून टाका. बाळू, तू या घरात राहू नको. थोडे दिवस शेतावर कामाला जा. म्हणजे मला इथनं काढून टाकताय? तसं नाही बाळू, तुझं आणि मोठ्या मालकीणबाईंचं पटत नाही की नाही, म्हणून मी आणि शेटजींनी असं ठरवलंय की थोडे दिवस तू शेतावर कामाला जा आणि थोडे दिवसांनी मग परत ये. आताच तर समध्यांची ओळख झाली होती आणि मला वाटतं का म्या काम केलेलं तुम्हाला आवडत असेल. तू काम चांगलाच करतोस, पण तुझ्यामुळं घरात तंटा नको. बाबी असाच म्हणायचा का तुझ्यामुळं तंटा न ग गावात. बाळू, तू वाईट वाटून घेऊ नको. हा, उद्या तुला आम्ही पुन्हा घरी परत घेऊन येऊ. त्याचं कोणी सांगितलं आहे? तसं नाही बाळू, मी उद्या तुला घरी नक्की घेऊन येईन आणि तुझ्यासाठी जेवण पण पाठवेन. म्हणजे आताच बांधा बंद करा घ्यायची म्हणा की. ते पांडुरंग पण मला एका ठिकाणी नाही ठेवत. नुसतं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करत असतो. या कपिला, तांबडी, चालो गम्या, काळजी घ्या. पर तू काय बी म्हण काय, माझ्या सासूच्या हाताला लई चव आहे बघ. मला कुठं ठाव आहे. मग बघ की ह्या दिवाळी खाऊन खाऊन पोट फुटायची बारी येते बघ. अरे मूर्ध्या, कधीतरी खाण्याच्या पलीकडं बी विचार करायला शिक. विचार काय करायचा? या बाळाला सांगणार आहे दिवाळीला बाळूला घरी घेऊन ये म्हणून. बाळूला तर आणूच, पर तुम्हाला समद्यासनी नवी कापड बी घेऊया. समद्यासनी इतकं पैसे येतील कुठून? बाळानं तर तुझं समजा दागिने गहाण ठेवलं आहे. ते काय नाही, आपण जे आहे त्यात करूया दिवाळी. या येळेला जोरदार दिवाळी होऊन जाऊन दे. म्हणजे बघा, हा तुझ्यासाठी सोन्याची अंगठी, गळ्यामध्ये सोन्याची साखळी, हा हा, आणि नवीन कपडा लत्ता, होय, आणि माझ्यासाठी नवीन लुगड चोळी. हा, हे बघ, हे घेतल्या बिगर तू तुझा रुसवा सोडायचाच नाही. वय 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 वय. आमच्याकडनं व्हील इतका चांगला मानपान करू आम्ही तुझ्या माणसाने. कुणाच्या मनात काय बी राहायला ना ग. आय अगं काय काय करशील तू समजांसाठी. पण मला दिसत आहे बघ, तुझं समद लक्ष बाळूकडे लागलं आहे. जावय बापू, जावय बापू, तुला भूक लागली ना? पेटवलं पाहिजे. अय्य पेटव पेटव, नाहीतरी तुला दुसरे जमते काय रे पोपटा. एक दिवस तुलाच देतो बघ पेटव. नमस्कार जावई बापू, नमस्कार. राम राम. कसा आहेसा? आता काय सांगायचं तुम्हाला? मान सांगाव जगाला आणि अपमान सांगाव स्वतःला. अय्य जावई बापू, हो काय झाले? आमच्या गावात येऊन तुम्ही सुखी नाही बघून वाईट वाटले हो. अहो, कोळसा किती बी उगाला तरी तो काळाच. बा, तू म्हणला होता ना वा गोडी शेव आणायला जायचं आहे, मग चल की. अरे सत्यवा, तुला गोडी शेव खायची? बाळूला बी आवडायची ना गोडी शेव. बाळू मामासनी भी. हा हा हा, तुझा मामा आहे नाही का, त्यासनीच भेटून आलो आता. काय सांगता तुम्ही त्या बायाला भेटून आलात? हा, विश्वास नसन वाटत तर पंचच नाही विचारा.
ते बी होते माझ्या संग. मी होतो त्यांच्या संग. तुम्ही खरंच भेटला बाळूमासनी? हं. कसा आहे तो बाळ? आता काय सांगू तुम्हाला, लई वाईट वाटलं बघा. काय झालं? सांगवत नाही मला. पंच, तुम्ही तरी सांगा. अयो जावई बापू, कसं सांगायचं हो? काही झालं, बाळू कसाही वागला तरी तो आपलाच की. पण चंदूलाल शेठजीच्या घरी बघून वाईट वाटले बघा. वाईट वाटलं म्हणजे? पंचाचं काम होतं म्हणून गेलो चंदूलाल शेटकडं. आणि तिथं बघतो तो काय, अरे सांग की लवकर. लय राबून घेतात बघा त्या बाळूला. मी बघितलं तर माझ्या डोळ्यातून पाणी आलं माझ्या. पर्राया गेली हो त्याची. पण मायप्पा तर सांगत होता बाळाचं समजा व्यवस्थित आहे. हो जावई बापू, जे बघितलं ते सांगितलं, पण जे काही झालं ते खूप वाईट. ए पोपटा, जायचंय का घरी? तुला नाही घरदार, पण माझ्या घरचे वाट बघत असतील. राम 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 राम. बा, ह्या आजीला ठाव नसेल ना व? ठाव नसेल तर नका सांगूस. मला ना ग गोडी शेव. अगं तुला न ग, पण मला भूक लागली आहे आणि तोंडाला बी पाणी सुटलं आहे. चल चल. बरं बाळू, काय काय काम करायचं आहे? आता तुला समजे करायचं आहे. म्हणजे तू काम करणार नाहीस व्हय? सालभर तरी हाय इथं, तू कुठं नाही जात. आता कसं सांगू तुला? अगं शेतावर धाडतात मला. खरं सांगतोय का थट्ट करतोयस माझी? हे काय गाठोड बांधतो आहे? मला वाटलंच आज काहीतरी होणार आहे म्हणून. मी ऐकलं का बाळूला वाड्यातून शेतावर धाडताय म्हणे. तेच ऐकलं म्या. अरे तरी तुला मी सांगत होतो का मोठ्या मालकीन बाईशी हातबीने वाघ म्हणून, पण ऐकलं नाही माझं. कुणा कुणाचं आणि काय काय ऐकायचं? बरं, तुला ठाव आहे ना व? शेतावर कोण कोण असतंय ते? आ शेतावर कोण नाचतया? नाचतया नाही, असतया. असं वय शेतावर? शेतावर नाही, ह्याला आमराईत ठेवणार आहे. अगं बया, काय म्हणतोयस तू? का? काय आहे आमराई? अरे लय चोर आहेत तिकडं. अरे गेल्या येळेला आपलाच एक गडी होता राखण करायला, चोरट्याने लय हाणला तिकडं त्याला. गंगप्पा, कसं रे जमायचं बाळूला हे काम? म्या बोलतो शेटजींशी का बाळू बरोबर मला बी धाडा म्हणून. अरे पण दिवाळीत आधी होऊ दे. दिवाळीला इथं न ग का? म्हणजे माझी दिवाळी हित होणार आहे. आमराई ते ठरायचं का अजून? कसला विचार करतायसा? काय नाही. तुम्ही मनातलं काय बोलत नाही आणि काय बी सांगत नाही. मी एक बोलू का? झोपताना डोक्याला ताप होईल असं बोलू नका. मग राहू द्या. बोल. दिवाळी हाय, घर समद भरलं हाय आणि माझं बाळू तेवढा नाही. वाटलंच मला. मी काय चुकीचं बोलले का? नाही, पर एक साल बाळू नसला तर चालणार नाही का? अहो 4 दिवस म्हणतीया म्या. तो सुधरावा म्हणूनच धाडला आहे ना हो त्याला. वय पण डोक्यातलं काढून टाकाय समत. आपलं दुःख आपल्यापाशी, दुसऱ्याला दाखवत बसू नका. बर, पर दिवाळीचं गोडधोड तरी घेऊन जात्याल नव तिकडं. जीवच राहत नाही तुमचा. म्या सांगितलेलं ऐकायचं नाही असंच ठरवलेलं आहे तुम्ही. आता नाही मला वागतायत तुमच्यासारखं. बघू काय करायचं ते. पाहुण्या रावळ्याची समत करा आणि बघू.
पोटात भाकरी तुकडा गेला तर बरं वाटेल. अरे बाळा तू बी तर खाल्लं नाहीस, पहिलं तू खा. तब्येतीची काळजी घ्या. कामाचा व्याप फार वाढत चाललाय तुमचा. त्याच्यामध्येच लय आनंद आहे बघ. बराबर आहे. आणि दिवाळी पण अशी तोंडावर आलीये, चालायचंच. हे बरा झाला तू आठवण करून दिला. ते आपल्या समदा व्यापारी लोकला मिठाई पाठवायची तयारी करायला लागेल बघ. हो. हा. काय ग यमुना, गंगाप्पा काय झाला? जी जरा बोलायचं होतं. बोल ना मग. काय तुमच्या लोकच्या समजा व्यवस्थित चाललाय ना? हो. हे वेळेला दिवाळीची तयारी एकदम जोरदार करायची. हा वय वय. बोला काय सांगायचा होता? जरा सांगायचं होतं की बाळूला आमराईत धाडणारच आहेत, तर दिवाळी परतूर इथंच ठेवून घेतलं तर बरं होईल. ते कसं आहे, आमरायत कुणी बी नाही, आणि सणासुदीच्या काळात तो एकटा तिथं राहील ते बी बरं नाही वाटणार ना. आनंद आहे, आनंद आहे. बाळू सगळ्यांच्या लाडका झाला हे बघून मनाला लई बरा वाटला बघा. मलाही बाळूची खूप काळजी वाटत होती. त्याला इथल्या सगळ्या माणसांची सवय झालीये ना, आणि अचानक ऐन दिवाळीत त्याला एकट्याला तिकडे लांब पाठवायचं म्हणजे. हे बघा, ते बाळूच्या विषयपासून आता मला थोडा लांबच ठेवा. कसा आहे, कामाचा व्याप खूप वाढलाय, तेव्हा आता छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला मला वेळ नसेल. तेव्हा आता जे काय निर्णय घ्यायचा असेल ते तुमच्या तुम्ही घ्या. हा, माझ्यापर्यंत नका आणू. ठीक आहे, चल येते मी. चला. गंगे, ए गंगे, काय झालं? कशापायी बोलवलं मला? कशापायी म्हणजे? मी काय उगाच आरडत असते काय? बघ रे हिर्या, कशी बोलती तुझी बायको. अहो पर मी असं कुठं म्हणलं? म्हणाय कशा पाहिजे, समजा समजतंय मला. माझ्या आईला उलट बोल नकस. बर, चुकलं माझं, माफी करा. आणि सांगा काय काम आहे ते. सांग रे हिर्या. चला आवराय घ्या, आपल्याला निघायचं आहे. कुठं? कुठं म्हणजे आपल्या घरला. चला. अहो पर तुम्हीच तर काल म्हणला होतात ना तर राहू म्हणून. राहिलो की एक दिवस, तुझ्या आई बानं मन धरणी केली म्हणून. पर दिवाळी संपली कुठं आहे अजून? नसू दे, आपण आपल्या घरला जाऊन करू. हा, अहो पर असं कशा पायी? माझ्या आई बाला काय वाटेल? त्यासनी काय वाटल, या परीस आमासनी काय वाटल, ह्याचा विचार नको का कराया? मी काही समजले नाही. काय चुकलं असल तर तसं सांगा जी. तुझ्याशी बोलून काय उपयोग नाही. जा तुझ्या आई बाला घेऊन ये जा. अहो पर सांगा तरी. माझी आई जा म्हणली ना. जा जी. आजी तू काय सांगणार आहे? समजेल हा तुला. पर मला इथं राहायचं आहे. ध्यान आहे येणार घरला. कशाला राहायचं आहे? मला बाळ मामा आणि भीमा मामा संग खेळायचं आहे. काय ना ग, बोलिवले जी आमासनी. गंगी म्हणली तू मस्ती काहीतरी बोलायचं आहे. आमासनी आजच्या जायचं आहे. म्हणजे अहो पर काय काय आहे? म्हणजे सणाची पूजा होऊ द्या, गोडा थोडाचं जेवण करा आणि मग जा की निवांत आठवडाभरानं. ज्या घरात जावयाचा मान पान होत नाही
या घरात फुकाचं गोडाधोडाचं खात बसाय आमासनी हाऊस नाही. हो पर मानपान करा येत द्या थोडा. हा काय मी आजच चाललो आहे. जावय बापूस नवीन कापड आणाय. तुम्हाला बी नवं लुगडं घ्यायचं आहे. लेकरासनी सुंदरानं आधीच समज करून ठेवला आहे. त्यानं काय होतंय? मागल्या दिवाळीला तुम्ही आमासनी इसरला होता आणि सण झाल्यानंतर कापडन धान पाठवून काय उपयोग आहे? अब झालं गेलं इसरून जावाजी. आन सांगा आता आणखी काय करू? जावयासनी सोन्याची अंगठी, आणि चांगली सोन्याची साखळी करा. अब पण ह्या साली पीक पाणी नाही आलं. हे रडगाणं म्हणायचं असल तर जातो आम्ही. वत नसल तर तसं सांगा. हिर्या चल रे. थांबा. असं भरल्या घरात जाऊ नका. सणासुदीच म्या करतो काहीतरी. अब पर बा राहू दे. उगा कशा पाहिजे? जे व्हायचं ते होऊनच जाऊ दे. हे परत बसायची या नाही. तू चल समजासनी गोडाचं खाया कर. म्या बघतो काय करता येतं ते, हा? वय बाळू हे बघ कोण आलाय. तुम्ही आलाय सवय. त्या तुला काहीतरी सांगायला आले आहेत. मला बोलवायचं, मी आलो असतो की. नाही नको, वाड्यात बोलायला नको म्हणून मी आले. आलं माझ्या ध्यानात. तुम्ही काय सांगताय ते मोठ्या मालकीन बाईसनी कळाय ना ग, होय ना? वय तुला बरं तेवढं कळतंय. बाळू, तुला आम्ही आमराईत पाठवायचं ठरवलंय. माझ्याकडनं काय चुकलं आहे का? तसं नाही, इथनं बाहेर काढताय म्हणून विचारलं. तशा नाही बाळू, तुला तर माहितीये तू इथं वाड्यात राहायला आलेलं शेटजींच्या आईना पहिल्यापासूनच आवडलेलं नाहीये. त्यामुळे या ना त्या कारणाने तुला त्या कामावरनं काढून टाकतील. त्यामुळं आम्ही असं ठरवलंय की तू आपल्याच आमराईत काही दिवस राहायला जा. वय काही दिवस तू नाही दिसलास तर राग निवळेल त्यांचा. म्हणून सांगायला आले की दिवाळीत तू इथेच राहणार आहेस आणि मग दिवाळी नंतर आमराईत जा. तुम्ही ठरवलं आहे ना? मग झालं तर मला भीत माणसामध्ये बरं वाटतंय. तिकडे सगळेजण सण साजरा करीत असतात आणि आमराईत तू एकटाच काय करशील? पण मोठ्या मालकीन बाईसनी चालेल ना मग? ते मी बघते, मी सांगते त्यांना. हा म्हणजे बाळू दिवाळीला तू आमच्या संग असणार? हो, आपण सगळेजण मिळून इथं दिवाळी साजरी करू. एक विचारायचं होतं. बोल. सालगाड्यासनी सुट्टी नसते होय? बाळू, अशा काय विचारतो? तसं नाही, आई लय आठवण काढत असेल माझी. दिवाळीला 2 दिवस जाऊन आलो असतो तर बरं झालं असतं. ठीक आहे, मी सांगते तुला नंतर. शेटजीन समजा येत आहेत गायची पूजा करा. समजा गोटा स्वच्छ केला आहेस ना? होय, गाईसनी बी आंघोळी घातल्यात आणि समजा गोटा स्वच्छ करून सडा बी टाकला आहे. हा काय झालं? अरे वसू बारस आहे, गायांची पूजा करतात आज. काय करतात? ऐकायला नाही आलं तरी कळेल सगळं. काय बाळू, कशा आहे तू? आणि तुम्ही समजा लोक मजामध्ये ना? वय वय शेटजी, आनंद आहे, आनंद आहे.
ते आज गायच्या पूजा करायच्या ना, म्हणून आम्ही समद्या आला. बाळू, गोठा एकदम स्वच्छ ठेवला तू. हो पाहिलं. फार कौतुक नको. बाळू, तू होता म्हणून माझ्या हे गाय बरा झाला. आज दिवाळीला ते नसताना तर मला लय वाईट वाटला असता बघ. ज्याच्या दारात गाय आहे त्याच्या घरात दूध दुभत आहे, आणि ही गाय आहे म्हणून लक्ष्मी आहे वाड्यात. हा, हे बाकी एकदम खरा बोलला हा तू. ए आम्हाला शिकवतं का? सुनबाई, पूजा करून घ्या. सुंदरा, ए सुंदरा, काय जी? या जरा लागू लग्नी पाणीला जाऊन येतो. लागलीच निघाला वय? अय, असा बी सांच्याला जाणार होतो, तर अधुकर निघतो. वय बरं होईल. यांनी आपल्याला असं आडकित्यात धरलं म्हणल्यावर काय करावं? आपली लेकीची बाजू आहे, आपल्याला नमतं घ्यावंच लागल. हवं पण म्हणून त्यासनी सोन्याची अंगठी, सोन्याची साखळी हे समज द्यायचं कबूल करायला गवत तुम्ही. मग काय करू म्या? जाऊ देऊ बाई त्यासनी. असं बी आपल्या लेकीला काय कमी सासूरवास आहे तिथं? त्या परिस्थिती काय पाहिजे ते देऊन टाकू. हवं पण हे समज घ्या, पैक कुठून येत्याल? काढू आणखी रीन. इतकं हाय त्यात आणखी थोडं. आणि भरल्या गाडीला सुपाचं वजन होत नसतं या. वय पर आईन यायला ऋण कोण देणार? 1-2 जण आहेत निपाणीत, विचारतो त्यासनी, करतो काहीतरी. चालू का? हवं माझ्या बाळूसाठी बी 2 नवीन कापडा आणा की. समद्यांचं होतं या, आणि त्योच तसा राहतो या दर यायला. समजाने अशीच गायची पूजा केली तर कुणाला काय बी कमी पडायचं नाही. एकदम खरा बोलला हा तू बाळू. जाऊया. हा, चला चला. आय मी आले आणि तुम्हाला खर्चात पाडलं. अगं असं का बोलतीस? तू का कुणी परकी आहेस वय? तसं नाही, पर अशा आडून पाहणारी माणसं भेटल्यावर आपण कुणाच्या तोंडाकडे पाहायचं ग? तू नग काळजी करू, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना वा अजून. अय्य, पर बा एवढं पैक कुठून आणल ग? अगं होईल काहीतरी. आज पतूर ह्यांनी काही कमी पडू दिला आहे का? नाही ना वा. मला तर असं वाटतं आहे मी इथं यायलाच नग होत, नाहीतर बाळूचं विचारून लागलीच मागं फिरायला पाहिजे होतं बघ. मी इथं आलेच नसते ना तर असा गोंधळच झाला नसता. रडू नग बाय. आज पतूर जशी समदेसनी तोंड देत आली आहेस तसंच पुढे जायचं बघ. घर यायला वाटतं का आता हे शेवटचं असं. आता तरी तुला सुखाचा घास खायला मिळाल, पण नाही. उकळत तोंड घातलाय, फुटल नाही तर तुटल असं वाटतं सांगावं त्या सासूला. नाही नांदत म्या, मला नाही गरज तुमची. सोस सोस किती सोसायचं ग? म्या काय जड होत होते का तुम्हासनी? या या अशा माणसाच्या गळ्यात बांधली मला. म्या किती बी केलं तरी त्याला त्याची पहिलीच बायको आठी होती बघ. ईट ईट आला समजाचा. हळू आईन दिवाळी तुगा तंटा ना ग. म्या माझंच गारानं सांगत बसले.
तू सुखात आहेस का दुःखात आहेस हे बी विचारलं नाही मी. तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? अगं काही ना ग. मी एक काम करते, मी बाळूकडे जाते आणि त्याला घेऊन येते. हा अगं नग असं काय बी करू नग. ह्यासनी नाही आवडायचं. अगं मग काय करायचं आपण? हे काय आणलंस? सांगतो जा समद्यासनी बोलावून घेऊन ये. पाना जिलेबी वय आता बोलवते. भीमा अरे पाणी तर दे की. या जावय बाप बस या जी या तुम्ही बी या. काय म्हणताय सा? पेठत गेलो होतो. चला म्हणजे ह्या येळेला दिवाळी जोरदार होणार म्हणायची. हिरप्पा म्या म्हणलं म्हणून तरी तुझा मानपान होतूया. बार पर थांबायचं. लागलीच एवढं समजा करायलाच पाहिजे होतं का? त्यांनी आणलं हाय ना ग. आता काय बी बोल न ग. आणि दिवाळीत नवी कापडं नाही घ्यायची तर कवा घ्यायची? मला बी आणली आहेत. समद्यासनी आणली हाय. आणि मला काय आणलं हाय? धावतो की सुंदरा हे गाठोड घे आणि सोड. धाव समद्यासनी. अरे लोक म्हणत होती का लग्नाचं बस्ता भरताय का काय? थांबा बाळूची आई निस्ती कापड नाही बघायची आमासनी. हवं असं काय करताय सा? काय झालं? तुम्हासी नाही आवडलं लुगडं तर बदलून आणू की. आय तू सांगितली तर कापड आणली की त्यांनी. अरे निस्ती कापड नाही बघायची. अजून काय म्हणलं होतं मी? मला ठाव होतं हेच होणार. थांब गंगे गप्प बस जरा. काय चुकीचं बोलले आहे का म्या? जावई आलाय दिवाळीला घरला. काय मानपान केला तुम्ही इतक्या सालात? आता करा म्हणलं. खराया ना ग. तुम्ही सांगितलेलं ध्यानात आहे माझ्या. आणि जावई बापूसनी मी सोन्याची अंगठी आणि साखळी करणारच आहे की. ओ राहू द्या. आई विचारते आहे कधी. कसं आहे पीक पाणी नाही यंदा चाल. हवा कारण न ग कापड न ग मला. हिर्या म्या इथं थांबले हेच चुकलं माझं. आता जायचं बोलू नका बघा. ए बघा 4 दिवस द्या. म्या मोकळ्या हातानं नाही धाडायचं तुम्हाला. माझ्या पोरांची आण घेऊन सांगतो बघा. घे अगं गप्पच की जरा. बरबा पर तू मसनी सोन्याची अंगठी आणि साखळी का पाहिजे हाय? सत्ते तू ग बस. बर चल समजासनी जेवायचं बघा. चल
कुठवर आली आहे दिवाळीची तयारी? सुरू आहे जी. लाडू करंजा केल्या आहेत आणि लेकीच्या सासरचे घरी आले आहेत. गावात 4 घरं आहेत. समजासनी दिवाळीचं द्यायला नका का? अव आज पतूर आपल्या घरात कधी कमी पडलं हाय का? पर बर काय? माझ्या बाळूच्या मुखात घास पडणार नाही हो, म्हणून वाईट वाटतंय. अजून हायच का डोसक्यात? एक काम करा, जातो मी. म्हणजे म्हणजे तू गोडा दोडाचं कर. मी घेऊन जातो बाळ्याकडं. खरं सांगताय सा? म्या बा आहे त्याचा, मला बी कळतंय. तुम्ही एवढं बोललं तरी बरं वाटलं. आता डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. नाही नाही, मला या दिवाळीला काय बी नग, पण माझी एक इच्छा आहे. सांग. आता घरची लक्ष्मी सुखी नाही मानल्यावर काय उपयोग? हा? माझ्या बाळूला जाताना नवी कापडं घेऊन जावा जी. म्या पैक साठवलेलं आहे. त्याची काय गरज नाही. बाळाकडे जाताना मी घेऊन जातो त्याला कापड. आज असं बोललात तसंच बोलत जावा की. मधीच काय होते तुम्हासनी? हलसिद्धनाथा यांच्यावर जे काय किटाळ हाय ते दूर कर बाबा. काहीतरी येण्यासारखं. आहो, मी काय म्हणते, हा तू बोल ना, माझं ध्यान आहे तुझ्याकडे. दर सालाप्रमाणे याही वर्षी आपण गडी माणसांना गोडाचं देणार आहे ना? अरे देणार म्हणजे काय, देणारच. आपण कधी त्यांना वेगळा मानलाय काय? समधी आपलीच माणसं आहेत. बरोबर आहे, पण इतके दिवस आपल्या गडी माणसात लहान मुलगा कोणी नव्हता. हा, पण यावर्षी बाळू आलाय. तो मला असं वाटते की आपण सणासाठी बाळूला कपडे घेऊया. अरे वा वा वा, हे तो एकदम लई चांगला विचार आहे बघ तुझा. ते बाळू लई चांगला मुलगा आहे. तुला तिला कपडा देवासा वाटते ना, देऊन टाक. अरे एवढ्याशा गोष्टीवर मला कशाला विचारत ते? मला वाटलाच होता तुम्ही नाही म्हणणार नाही म्हणून. म्हणून मी बाळूसाठी कपडे पण घेऊन आले. अरे वा वा, हे तो एकदम चांगलाच झाला. मग तू दिला का नाही? मला काय वाटते की तुम्ही तुमच्या हाताने बाळूला कपडे द्यावे. आनंद आहे, आनंद आहे, काय हरकत नाही. यमुना, यमुना, बाळूचे कपडे घेऊन ये बघू. जी. आणि बाळूला पण बोलाव. अहो, मी काय म्हणते, आपण बाळूला कपडे दिलेत हे बाणच्या कानावर जायला नाही पाहिजे. तसं झालं ना तर त्यांना मला ओरडायला आणखीन एक कारण मिळेल. नाही कळेल. पण आता बा आई कुठे? बा देवळात गेलीत. अरे ये ये बाळू, कशा आहे तू? या चांगला आहे जी. हे बघ बाळू, तुझ्या छोट्या मालकीण बाईंनी तुझ्यासाठी दिवाळीचा कपडा आणलाय. ये. बाळू, ते दिवाळीनंतर शेतातल्या आमराईत काम करायला जायचं आहे. ध्यानामध्ये आहे ना तुझ्या? होय जी, धाकल्या मालकीन बाईनी सांगितलं आहे.